वसई विरार शहर महानगरपालिकामार्फत 286वा वसई विजय उत्सव दिन साजरा करण्यात आला। आचारसंहितेमुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला कात्री। नरवीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याने प्राप्त झालेला वसई किल्ल्याच्या विजय दिन हा एक दिवशी कार्यक्रम गुरुवारी दुपारी 3 वाजता श्री वज्रेश्वरी देवी मंदिर वज्रेश्वरी येथून मशाल प्रज्वलित करून मोटरबाईक रॅलीद्वारे वसई पारनाका व वसई पारनाका ते चिमाजी अप्पा स्मारक येथे आणण्यात आली। यावेळी सामाजिक संस्था आमची वसईचे अध्यक्ष ऋषिकेश श्रीकांत वैद्य यांनी विस्तृत माहिती 205 वर्ष धर्मांध पोर्तुगीजांनी वसईवर जुलूम करत राज्य केलं आणि नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी धर्मांध पोर्तुगीजांचं शासन समोर उखडून काढलं। त्याला आज 286 वर्ष पूर्ण होत आहेत। 286वा हा वसई विजयोत्सव यावेळेस साजरी करण्यात येत आहे। महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 2 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येत आहे। वसई विजयोत्सव पूर्वापार वसईची जनता, वसईचे देशप्रेमी धर्मप्रेमी नागरिक गेली 286 वर्ष करतच आहे। पण वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटीलजी यांनी मनावर घेतलं आणि महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव भव्य प्रमाणात सुरू केला। तर त्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग यांचे समस्त वसईकर खूप खूप आभार मानतात। या वसई विजयासाठी आपले एकूण 21,000 मावळे कामी आले। त्यांना श्रद्धांजली म्हणून हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येतो। वसईवर विजय मिळवल्यानंतर फक्त हिंदूंनीच नाही तर ज्यांच्यावर अत्याचार झालेले ते नेटिव्स म्हणजे वसईतच राहणारे पण पोर्तुगीजांनी पाठवलेले अशांनी देखील जल्लोष साजरी केला। कारण आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालो। तर या वसई विजयोत्सवात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होत असतात। चिमाजी अप्पांना कल्याणच्या सुभेदारांनी देखील 400 सैनिक मदत म्हणून दिले होते। त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या वसई विजयोत्सवात आनंदोत्साहाने दरवर्षी सहभागी होतात। यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे या वसई विजयोत्सवाचं स्वरूप महानगरपालिकेने कमी केलेलं आहे। पण मला वाटतं अशा उत्सवांवर आचारसंहितेचा परिणाम पडता कामा नये आणि अशा पद्धतीचे उत्सव आचारसंहिते व्यतिरिक्त आचारसंहिता लक्षात न घेता पार पाडायला हवे। सरकारने तशी परवानगी द्यायला हवी। तर एवढंच सरकारकडे मागणं आहे की जसं आचारसंहिता असल्यावर आपण सण वार उत्सव जसे जल्लोषात साजरी करतो तसाच हा वसई विजयोत्सव आचारसंहिता असो किंवा अन्य काही असो दरवर्षीप्रमाणे साजरी व्हायला हवा। जय वज्राई, जय चिमाजी।